कंत्राटातील 56% आमदार आणि अधिकाऱ्यांना. ठेकेदारांच्या अधिवेशनात धक्कादायक आरोप. लाचखोरी आणि टक्केवारीमुळे कामाचे 3-13. 3 वर्षांपासून ठेकेदारांची देयकं थकलेली असताना आता शासकीय कामांमधील लाचखोरी आणि टक्केवारीवर धक्कादायक वास्तव समोर आले. विशेष म्हणजे ठेकेदारांनीच हा टक्केवारीचा प्रकार समोर आणलाय. कोल्हापुरात ठेकेदार महासंघाच्या अधिवेशनात कंत्राटदारांनी मनातील खतखत बोलून दाखवली. शासकीय कामांच्या ठेक्यासाठी आमदार आणि अधिकाऱ्यांना तब्बल 56% रक्कम वाटावी लागते असा जाहीर आरोप कंत्राटदारांनी केला. यवतमाळचे ठेकेदार प्रवीण उंबरकर यांनी तर अंदाजित इस्टिमेटपेक्षा 15 ते 20% कमी रकमेनं निविदा भरावी लागत असल्यानं काम सुरू होण्यापूर्वीच नुकसान झालेलं असतं असा दावा केला. त्यांनी मांडलेलं टक्केवारीचं गणित पाहूया. आमदार 10%, अधिकारी आणि कर्मचारी 15%, GST 18%, कमी रकमेनं निविदा 13%, एकूण 56%. अशा आहेत की 10% लोकप्रतिनिधी पैसे घेतातच, प्लस त्याच्यात काम ज्याला दिलं जाते त्याला माझ्याकडनं वाळू घ्या, माझ्याकडनं खडी घ्या, माझ्याकडनं सिमेंट घ्या, सळी घ्या, RMC घ्या, ऑटोमिक्स प्लांट आमचाच घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जसं त्या विद्यार्थ्याला सगळं आमचंच घ्या म्हणतात तसं सगळंच द्या आम्हाला, मग कॉन्ट्रॅक्टला काय पैसे राहणार ते. महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्याच अधिवेशनात 1000पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. यापुढे निधी मंजूर झाल्याशिवाय काम करणार नसल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. थकीत बिलांमुळे निराश होऊन काही ठेकेदारांनी आत्महत्या केली. त्या पार्श्वभूमीवर वाढत्या कर्जामुळे ठेकेदार वर्ग हतबल झाल्याची व्यथा काहींनी मांडली. आत्ताची परिस्थिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरला एक तर आत्महत्या करायला पाहिजे, अन्यथा घरातल्या बायकांचं आपल्या सोनं नाणं विकून दिवस काढायला लागतील. बांधकाम विभाग, जलसंपदा, पाणी पुरवठा आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. आता त्यांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचणार का हे पाहायचं. शासकीय कामांमधील टक्केवारी ही सर्वश्रुत आहे, मात्र पहिल्यांदाच कंत्राटदारांनी या लाचखोरीचा पर्दाफाश केलेला आहे. त्यामुळं या टक्केवारीचा बाजार थांबवण्यासाठी आणि कामांमधला दर्जा सुधारण्यासाठी सरकारला जाग येणार का, आणि ही टक्केवारी घेणारे आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हाच मोठा प्रश्न आहे. रणजित माजगावकर,